नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आपण काय करूया, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे पायथागोरस थिअरम. तर त्या लेसन मधला एक क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. आता जर का 10वी CBSE चे विद्यार्थी जर का हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या पुस्तकामध्ये पायथागोरस असा शब्द दिलेला नाही, पण त्यांच्या ट्रायंगल लेसन मधला हा क्वेश्चन आहे. तर आता तो कसा सोडवायचा तो आपण बघूया. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, प्रणाली अँड प्रसाद. आता हे दोन व्यक्ती आहेत. स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ही जी प्रणाली आहे तिने ईस्टला चालायला म्हणजे ईस्ट डिरेक्शननी चालायला सुरुवात केलेली आहे आणि प्रसादने काय केलंय, नॉर्थ साइडला जायला सुरुवात केलेली आहे. तर इथे काय केलं मी बोर्डवरती काढून दिलेत बघा, डिरेक्शन दाखवलं. तुम्ही जिओग्राफीच्या पेपरमध्ये ग्राफ काढताना अशा प्रकारच्या तुम्ही डिरेक्शन्स बघितलेल्या आहेत. तर ही जी आहे ही आहे नॉर्थ आहे, साऊथ आहे, ईस्ट आहे आणि वेस्ट आहे. आता काय झालंय, या क्वेश्चन मध्ये ह्या दोन व्यक्ती आहेत, प्रणाली आणि प्रसाद. त्यापैकी प्रणाली जी आहे ती ईस्ट म्हणजे या दिशेने चालायला सुरुवातीने केलेली आहे आणि प्रसादने या दिशेने चालायला सुरुवात केलेली आहे. फ्रॉम द सेम पॉइंट. आता महत्वाची गोष्ट काय आहे, त्या दोघांनी कोणत्या दिशेला चालायला सुरुवात केलेली आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी काय केलंय, एकाच दिशेने चालायला सुरुवात केलेली आहे. तर मग मी काय करते, इथे एक डायग्राम काढते. आपण इथे घेऊयात पॉइंट ए. फ्रॉम द सेम पॉइंट म्हणजे पॉइंट ए पासून काय केलेलं आहे, या दोघांनी चालायला सुरुवात केलेली आहे. आता प्रसाद जो आहे त्या प्रसादने काय केले, नॉर्थ म्हणजे या दिशेने जायला सुरुवात केलेली आहे आणि प्रणाली जी आहे त्या प्रणालीने या दिशेने जायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर या दिशेला कोण जात आहे, प्रणाली जाते आहे. या दिशेला कोण जात आहे, प्रसाद जातो आहे. फ्रॉम द सेम पॉइंट अँड ॲट सेम स्पीड. दोघांचं स्पीड जे आहे ते स्पीड कसं आहे, सेम आहे. आता काय झालंय, आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर पर आवर. 15√2 hours. डिस्टन्स कसं आवर्स मध्ये येईल, तर आफ्टर 2 hours असो. आफ्टर 2 hours काय झालं, ही जी प्रणाली आहे ती प्रणाली समजा C पॉइंट पाशी आहे आणि प्रसाद आहे तो आहे B पॉइंट पाशी. तर या दोघांमध्ये हे डिस्टन्स आहे. हे जे डिस्टन्स आहे ते आहे 15√2 किलोमीटर. तो क्वेश्चन विचारलाय की फाइंड देअर स्पीड पर आवर्स. आता आपण काय करूयात, आपल्याला स्पीड पर आवर्स फाइंड आउट करायचा आहे. आपण म्हणूयात की सपोज दोघांचा स्पीड सेम आहे. सपोज देअर स्पीड इज, देअर म्हणजे कोण, प्रणाली आणि प्रसाद, इज x किलोमीटर पर आवर. आपण असं इमॅजिन करूयात की त्या दोघांचं जे स्पीड आहे ते स्पीड आहे x किलोमीटर पर आवर. आता त्या दिवशी आपण एक अल्जेब्रा मधला क्वेश्चन घेतला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्टन्स टाइम स्पीडच्या फॉर्म्युला बद्दल. तर आता इथे AC हे काय आहे, A पॉइंट पासून C पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आहे. तर डिस्टन्स कसं फाइंड आउट केलं जातं, स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स कसं फाइंड आउट केलं जातं, स्पीड इनटू टाइम. आता या दोघांचंही स्पीड जे आहे ते स्पीड सेम आहे. स्पीड आहे x आणि टाइम आफ्टर 2 hours म्हणजे टाइम आहे 2. आता स्पीड कसं असतं, किलोमीटर पर आवर इनटू टाइम कसं आहे, आवर्स मध्ये. त्यामुळे हे जे डिस्टन्स मिळालेलं आहे ते कशामध्ये मिळालेलं आहे, किलोमीटर्स मध्ये मिळालेलं आहे. तर याचा अर्थ दोघांनी पण ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे, 2x. तर मग हा जो AC आहे तो आला 2x आणि AB जो आहे तो AB सुद्धा आलेला आहे 2x. आता दिशा आपण बघितला, डायरेक्शन्स वेस्ट आणि नॉर्थ. तर या दोन्ही कशा आहेत, एकमेकींना किती डिग्रीचा अँगल करतात, 90 डिग्रीचा अँगल करतात. त्यामुळे इथे जो अँगल A आलेला आहे हा अँगल A झालेला आहे 90 डिग्री.
तर हा क्वेश्चन सोडवताना पहिल्यांदा तुम्हाला हे डायग्राम माहिती असणं गरजेचं आहे, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट डिरेक्शन. त्यानंतर त्याच्याप्रमाणे डायग्राम काढता येणं महत्वाचं आहे. आणि आता आपण काय करतोय, कॅल्क्युलेशनचा जो पॉइंट आहे त्या कॅल्क्युलेशनकडे आपण जातो आहोत. आता आपल्याला काय करायचंय, तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर मग आता इथे काय झालेलं आहे, तर अँगल जो आहे हा अँगल इथे 90 डिग्रीचा आहे. तर मग मी काय करते, पायथागोरस थेरम इथे यूज करणार आहे. तर मग इथे लिहिते बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम कसा यूज होतो, इथे आपण देतो इज इक्वल टू चा साइन. आणि मग काय करायचं आहे, जो हायपोटेनियस आहे म्हणजे जी 90 डिग्रीच्या समोर असलेली जी साइड आहे ती आपण लिहिणार आहोत LHS ला. म्हणजे LHS ला मी काय लिहिणार आहे, BC, त्याचा काय घेणार आहे स्क्वेअर. रिमेनिंग साइड्स कोण आहेत, एक साइड आहे AB त्याचा स्क्वेअर, दुसरी साइड आहे AC त्याचा सुद्धा आपण काय करणार आहोत स्क्वेअर करणार आहोत. आता BC ही जी साइड आहे ही आहे 15√2 त्याचा स्क्वेअर. AB आहे ती आहे 2x त्याचा स्क्वेअर. AC आहे 2x त्याचा सुद्धा करणार आहे स्क्वेअर. आता हा जो 15√2 आहे हा इरॅशनल नंबर आहे. आता आपण याचा जर स्क्वेअर करतो म्हणजे काय, इथे असलेल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर. मग तो कसा येतो, हा जो 15 आहे त्याचा स्क्वेअर झाला 225 आणि √2 आहे त्याचा स्क्वेअर येणार आहे 2. √2 इंटू √2. इथे 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, पुन्हा एकदा 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर. आता हे 225 इंटू 2 मी तसंच लिहिते आणि हा जो 4 प्लस 4 आहे तो मी करणार आहे 8x स्क्वेअर, ऍडिशन केली. आता हे जे 8 आहेत हे इथे काय करत आहेत, हे मल्टिप्लाय करतात. इकडे गेले तर ते काय करतील, डिव्हाइड करतील. इथे ते डिव्हाइड करतील इज इक्वल टू आला x चा स्क्वेअर. 2 1 जा 2, 2 4 जा 8. मग इथे काय झालं, 225 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू x स्क्वेअर. आता इथे काय मी म्हणणार आहे, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. तर 225 चं स्क्वेअर रूट आलं 15 आणि 4 चं स्क्वेअर रूट आलं 2, x स्क्वेअर चं स्क्वेअर रूट आलेलं आहे x. म्हणजे याचा अर्थ काय, तो जो x आलेला आहे माझा, त्या x ची व्हॅल्यू आलेली आहे 15/2. 15/2 म्हणजे किती झाली, 7.5. मग x हा आपण काय फाइंड आउट केलेला होता, सॉरी x आपण काय इमॅजिन केलेला होता, तर x काय आहे, स्पीड आहे. कोणाचा स्पीड, प्रणाली आणि प्रसाद. तर मग तुम्ही तुमच्या आन्सरचा शेवट कसा केला पाहिजे, देअर स्पीड इज, किंवा स्पीड ऑफ प्रणाली आणि प्रसाद. तर तुमच्याकडे कसा वेळ शिल्लक आहे त्याप्रमाणे तुम्ही तो शेवट करा. स्पीड इज 7.5 किलोमीटर्स पर आवर. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस यूज करावा लागला. त्याबरोबर 9वी मध्ये तुम्ही जो सेकंड लेसन शिकलेला आहात रियल नंबर्स, त्याचा वापर तुम्हाला करायला लागला. स्क्वेअर कसं काढायचा, स्क्वेअर रूट कसं काढायचं, त्याचबरोबर दिशा कशा दाखवायच्या, कशावरती, पेजवरती दिशा कशा दाखवायच्या हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. शिवाय डिस्टन्सचा फॉर्म्युला इथे आपण यूज केला, टाइम इनटू स्पीड आपण घेतलं. अशा सगळ्या गोष्टींचा वापर केला की हा क्वेश्चन तुम्ही सहज सोडवू शकाल. वाटेल तुम्हालाही तसंच, मग पटकन व्हिडिओ पूर्ण करा, बघा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.